आंतरराष्ट्रीय मलखांब दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। भारताची माती आणि संस्कृतीशी जोडलेला हा पारंपरिक खेळ आता फक्त भारतापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण करतोय। मलखांबमुळे शारीरिक ताकद, लवचिकता आणि मानसिक एकाग्रता वाढते। हा खेळ इतर सर्व खेळांचा पाया मानला जातो आणि अत्यंत कमी खर्चात खेळाडूंचा सर्वांगीण विकास करतो। परदेशी लोक आज मलखांब आपलेसे करत असताना आपल्या देशातही या खेळाला योग्य राजाश्रय मिळाल्यास भविष्यात ऑलिम्पिकच्या मंचावर भारताचा तिरंगा नक्कीच फडकेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला। या खास दिनाचे औचित्य साधून आमचे प्रतिनिधी पोपट पिटेकर यांनी मलखांब क्षेत्रातील तज्ज्ञ, मार्गदर्शक आणि खेळाडूंशी सविस्तर बातचीत केली। मलखांब खेळ का निवडावा, सद्यस्थितीतील अडचणी आणि सरकारने काय करणं गरजेचं आहे याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतलाय। काय समस्या आहेत आणि सरकारने काय मदत करणं गरजेचं आहे? मी अनंत रिसे, अहमदनगर जिल्हा मलखांब संघटनेचा सचिव म्हणून कार्यरत आहे। मलखांब या खेळाकडं सगळ्यांनी पाहण्याचा दृष्टिकोन एक थोडासा असा बदलला पाहिजे। काही दिवसांनी आता त्याच्यामध्ये थोडीशी प्रगती होतीये, ही बाब पण आहे, पण सरकारने जास्त लक्ष देऊन जसे बाकीच्या खेळांना प्रोत्साहन मिळतं, त्या खेळामुळं त्यांना हे होतं, तसं मलखांबच्या बाबतीत अजून एवढं प्रोत्साहन जे काय आपण म्हणतो तसं मिळालं नाही। सरकारी नोकऱ्या म्हणा किंवा त्यानंतर एक ठराविक आरक्षण म्हणा, एक हा गेम म्हणून एक पोरांना एक मार्कासाठी वगैरे वगैरे ठीक आहे, पण अजून याचा जो प्रोग्रेस आहे सरकारी दरबारी अजून चांगला व्हायला पाहिजे। जसं बाकीच्या खेळांना प्रसिद्धी मिळते तशी ही या खेळाला प्रसिद्धी मिळावी असं मला वाटतं। खरं तर इथं अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळते। पावसाळ्यात प्रॅक्टिस करतानाही विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रास होताना आपल्याला दिसून येते। होय, बरोबर आहे, कारण ह्या ज्या समस्या आहेत ना, ॲक्च्युअल हा जो मैदानी खेळ आहे, पण मैदानी खेळ असल्यामुळे मैदानाबरोबर तर आहेच आहे, पण मैदानाबरोबर आम्हाला एक पाऊस आणि ऊन या दोन्ही गोष्टीमध्ये पण आम्हाला सराव करायला मिळावा, या हिशोबाने आम्हाला असं वाटतं की ते एक शेड असावी। उन्हाळ्यामध्ये पण एक रूप असलं की मग त्या उन्हापासून पण पोरांना संरक्षण भेटेल। आणि दुसरी गोष्ट हे झालं उन्हाचं आणि पावसाळ्याच्या प्रॅक्टिसच्या बाबतीत। याचबरोबर इथे एक दोन रूम जर मिळाल्या मुलांना चेंजिंग रूमसाठी, मुलींना चेंजिंग रूमसाठी, आणि त्याचबरोबर एक त्यांचं एक ते बाहेरगावरून जे काही लोक येतात त्यांना राहण्यासाठी पण एक 2-3 रूम मिळाल्या तर आम्ही त्यांची अजून चांगली सेवा करू शकतो। बाहेरच्या मुलांना आम्ही चांगली ट्रेनिंग देऊ शकतो की जेणेकरून ते गरीब विद्यार्थी असतात, काय म्हणतात आपण, ग्रामीण भागातून येतात, आणि त्यातल्या त्यात आम्ही संघटनेमार्फत मॅक्झिमम यांना फ्रीमध्ये मार्गदर्शन करतो। आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी सध्या तात्पुरते आम्ही आमच्या घरी किंवा इकडे तिकडे सोय असतं, पण दरवेळेस काही अडचणी येतात, त्यामुळं एक रूम मिळावी, रूप मिळावं आणि एक व्यवस्थित असं होम ग्राउंड म्हणजे काय म्हणतात रूफटॉप मिळावं, ही अशी एक आमची समस्या आहे, आणि ती जर मिळाली आम्हाला तर फार बरं होईल। नमस्कार, मी पोपट पिटेकर, नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस आहे आणि हा मातीतला खेळ आता आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचला आहे। त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपण पाहू शकतो इथं अहिल्यानगर येथील मैदान, वाडिया पार्क येथील मैदानमध्ये मोठ्या प्रमाणात इथं मल्लखांबची प्रॅक्टिस हे विद्यार्थी करताना आपल्याला पाहायला मिळतात। पण मल्लखांबचं वैशिष्ट्य काय आहे आणि ह्या कशा पद्धतीने मल्लखांबकडे विद्यार्थी वळलं पाहिजे, आपण या संदर्भात आपण बोलणार आहोत। सर, तुम्हाला मल्लखांब दिनाच्या आज खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा मलखांब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्या माझ्या मलखांबच्या खेळाडूंना आणि महाराष्ट्रामधील सर्व नागरिकांना, सगळ्या खेळाडूंना मलखांब दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अस्सल मराठी मातीमधला असलेला जो काही खेळ आहे मलखांब, खरं तर कुस्तीसाठी सपोर्टेड खेळ किंवा कुस्तीला पूरक असणारा खेळ म्हणून या मलखांब खेळाची निर्मिती झाली। परंतु कालांतराने जसं जसं मलखांबमध्ये उड्या म्हणा किंवा त्यातल्या जे काही आहेत त्याचा विकास होत गेला, तसं मलखांब हा आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला आहे। अहिल्यानगर किंवा अहमदनगर जिल्ह्याचा जर का विचार करायचा म्हणला तर अहिल्यानगर जिल्ह्याने मलखांबाला आत्तापर्यंत खूप चांगले असे खेळाडू दिलेले आहेत। अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत खेळाडू मलखांबाने दिलेले आहेत आत्तापर्यंत। जसं की आमच्यामध्ये अमित जिन्सीवाले सर म्हणून आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय मलखांबाची परीक्षा ते अतिशय उत्तीर्ण झालेले आहेत। राष्ट्रीय कोच मलखांबामधले आपल्याकडे आहेत।
स्टेट पातळीवर म्हणा किंवा राज्य पातळीवर म्हणा असलेले आपले खेळाडू या ठिकाणी आहेत. आता आमच्या या क्रीडांगणावर विद्यापीठामध्ये ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे, त्याचप्रमाणे शालेय पातळीवर आतापर्यंत ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, असे खेळाडू सुद्धा या ठिकाणी आता आपल्याबरोबर इथे सराव करताना दिसतात. खरं तर वाडे पार्क या ठिकाणी शासनाने आम्हाला या ठिकाणी जे काही क्रीडांगण उपलब्ध करून दिलं, या क्रीडांगणाच्या माध्यमातून आम्ही रोज सायंकाळी या ठिकाणी मलखांबाचा सराव घेतो आणि या ठिकाणी मुलांच्या ज्या काही मूलभूत हालचाली आहेत, ज्या मलखांबामध्ये अतिशय प्राथमिक लेवलपासून तर खूप वरच्या लेवलपर्यंतचं जे काही आहे, तर यापर्यंत संपूर्ण ट्रेनिंग आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी देतो आणि त्यांचं जास्तीत जास्त आपण विकास कसा करता येईल किंवा त्यांना कॉम्पिटिशन मलखांबमध्ये खूप जास्त वरपर्यंत कसं जाता येईल यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. या ठिकाणी फक्त मी एकटाच या ठिकाणी मार्गदर्शन करतो असं नाही, तर माझ्याबरोबर या ठिकाणी अमित जिन्सीवाले सर म्हणून आहेत, त्याप्रमाणे आमचे गोळकर सर आहेत, त्याप्रमाणे नंदेश शिंदे आहेत, त्याचप्रमाणे अनंत रिसे आहेत, आमच्या अहमदनगर जिल्हा मलखांब संघटनेचे धोत्रे सर आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याची एक मोठ या ठिकाणी बांधली गेलेली आहे आणि अहमदनगर जिल्हा मलखांब संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी हा सगळा उपक्रम राबवला जातो. आज गेली 2 वर्ष 3 वर्षापासून या ठिकाणी ही छोटी छोटी विद्यार्थी आहेत माझे, हे या ठिकाणी सराव करतायत आणि या ठिकाणी ही एक आम्हाला खूप चांगली अशी सोय या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर एवढंच आनंद आहे आणि विद्यार्थी खूप छान या ठिकाणी खेळतात, एवढं या ठिकाणी या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. खरं तर आपण पाहू शकतो की क्रिकेट असेल किंवा इतर खेळ असेल, त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते, त्या खेळात पैसा मिळतो. पण ह्या खेळात असं मलखांबमध्ये पाहायला मिळत नाही आपल्याला. मी खरं तर सिस्टीम मधले दोष काढणार नाही किंवा असं आम्हाला मिळत नाही, असं आम्हाला मिळत नाही असं मला काही म्हणायचं नाही. मलखांबला सुद्धा तेवढंच मिळतं. पण आजकालच्या दुनियेमध्ये जे माध्यमांचा खूप भरमार जी काही झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर क्रिकेटला जेवढं काही चालना मिळेल, क्रिकेटला जेवढा एक्सपोजर मिळतो तेवढा तर निश्चित मलखांबला मिळत नाही. परंतु आजकालच्या काळामध्ये मलखांबला सुद्धा तेवढाच एक्सपोजर मिळायला लागलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मलखांबच्या स्पर्धा होत आहेत. खेलो इंडियाच्या माध्यमातून आतापर्यंत खेलो इंडिया बीच गेम, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून मलखांब हा राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेला आहे आणि हळूहळू हे चित्र पलटताना दिसतंय. पुढच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तेवढंच ग्लोबल क्रिकेटप्रमाणे मलखांब झालेला असेल असा मला विश्वास वाटतो निश्चितपणे. खरं तर सर तुम्ही अनेक मॅचेसचं कोचिंग केलेलं आहे. ह्या खेळाकडे विद्यार्थ्यांनी वळायला पाहिजे, तर असं तर काय करायला पाहिजे? सर्वात पहिले मी सर्व पालकांना विनंती करेल की मोबाईल व टी व्ही यांच्या व्यसनापासून लांब ठेवून सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडवरती पाठवावे. खेळ कुठलाही असो पण त्या विद्यार्थ्याने ग्राउंडवर आलं पाहिजे. आणि मलखांब जो हा खेळ आहे आपला, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सर्व शारीरिक कसरती करून सर्व अंगाचा व्यायाम या खेळामध्ये होतो. तर मलखांबसाठी आता भरपूर वेगवेगळ्या मोदीजींनी सुद्धा वेगवेगळे खेळ काढलेले आहेत. जसं की खेलो इंडियामध्ये हा मलखांब गेम झालेला आहे. नॅशनल गेममध्ये सुद्धा हा गेम इन्क्लूड झालेला आहे. आत्ता या मागच्याच वर्षी झालेल्या आपल्या नॅशनल गेममध्ये महाराष्ट्राला सिल्वर मेडल मिळाले व महाराष्ट्र सरकारतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला 10-10 लाख रुपये बक्षीस देण्यात आले. तर या खेळामध्ये आता सर्वपणे भरारी घेत आहे. आत्तापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याच्यामध्ये झालेल्या आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून 3 विद्यार्थ्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. तसंच एक आपले जे सर आहेत उदय देशपांडे सर, यांना पद्मश्री अवॉर्ड सुद्धा या मलखांब खेळाद्वारे मिळालेला आहे. तसेच आपले गणेश देवरुखकर सर म्हणून आहेत मुंबईचे, त्यांना द्रोणाचार्य अवॉर्ड सुद्धा या खेळामार्फत मिळालेला आहे. तर आता या मलखांब या खेळाने म्हणजे उत्तुंग भरारी घेतलेली आहे. तर सर्व पालकांना माझी नम्र विनंती असेल की त्यांनी या खेळाकडे जास्तीत जास्त खेळाडूंना कल द्यावा. खरं तर इतर खेळापेक्षा या खेळाकडे विद्यार्थ्यांनी का वळायला पाहिजे? हा सर्वांगीण विकास होतो आणि हा जो खेळ आहे सर्व खेळांना पूरक असा खेळ आहे. जसं की आपण जर विचारलं की जर मलखांब केल्याने कुठले कुठले फायदे होतात, तर मलखांबमध्ये सर बेसिकली आपले एक्सरसाइज जास्त होतात. मलखांबमध्ये तुमचा स्टॅमिना वाढतो. त्याच्यामुळे तुम्ही ॲथलेटिक्स झाला किंवा तुम्ही कुस्ती झाला, तुम्ही जिम्नॅस्टिक झाला, या खेळांना पण तुम्ही म्हणजे विद्यार्थी पुढे जाऊ शकतो. असं नाही की फक्त मलखांब खेळच आहे का एकटा खेळ या खेळल्याने फायदा होतो. पण ह्या बरोबरीने अजून आपल्याला 5 ते 6 वेगवेगळ्या खेळांमध्ये सुद्धा त्या खेळाचा वेगवेगळी आपल्याला माहिती मिळते. तसेच त्या खेळाबद्दल आपल्याला प्रोत्साहन मिळतं. खरं तर तुझं गाव कोणतं आहे आणि हा खेळ तू का निवडला? मी जामखेडचा आहे. माझं नाव शंतनू उमेश राजगुरू. मी मल्लखांबसाठी फक्त नगरला आलेलो आहे.
आणि या गेममध्ये ना पूर्ण म्हणजे बॉडीचा विकास होतो सर्वांगीण. म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण असं बॉडी फ्लेक्झिबल आणि ते राहते. खरं तर तुझं मग ह्या खेळामध्ये येऊन आता ध्येय काय आहे तुझं? मला नॅशनल गेम्स खेळायचं तर आणि त्याच्यानंतर मग स्पोर्टमधूनच करिअर करायचं आहे. आपण अजून काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत. खरं तर मुली या खेळाकडे शक्यतो वळताना पाहायला मिळत नाही, पण तू या खेळाकडे वळलेली दिसून येते. हो, कारण की मी नाही का लहानपणापासून योगा आणि मल्लखांब खेळते. तर मग मी स्कूलकडून खेळायचे आधी, पण आता इकडं वाड्या पार्कला, कारण की स्कूलमध्ये बंद झालं आमच्या मल्लखांब, आमचे सर शिकवत नाही. तर मग इकडं यावं लागलं. खरं तर तुला घरच्यांचा किती सपोर्ट मिळतोय हा खेळ खेळण्यासाठी? खूप सपोर्ट मिळतो, पप्पांचा मिळतो, मम्मीचा मिळतो. म्हणजे ते बोलतात खेळ, डेली सोडायला येतात पप्पा, घ्यायला येतात. आणि खरं तर तू कोणते आतापर्यंत कुठं खेळ खेळलेला आहेस? मी तसं पाहायला गेलं तर गेल्या 1.5 वर्षापासून मल्लखांब हा खेळ इथं वाड्या पार्कमध्ये जॉईन केलेला आहे. मी झोनल पर्यंत जाऊ गेलेलो आहे आणि मेन टार्गेट हे नॅशनल गेम्स आहे. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात अहिल्यानगर जिल्ह्यातील वाड्या पार्कमध्ये इथं मल्लखांब खेळताना आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे मोठे स्वप्न असल्याचे इथं आपल्याला दिसून येत आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.